आई की संसार भाग 8 विश्वासघात. रात्रभर रोहनला झोप लागली नाही. पोलिसांनी सांगितलेलं एकच वाक्य त्याच्या मनात घुमत होतं. तो अनेक वर्षांपासून तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहे. नेमका कोण? ज्याच्यावर घरच्यांनी विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत वर्षानुवर्षे व्यवहार झाले, तोच का? दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि सायली पोलीस ठाण्यात पोहोचले. निरीक्षकांनी एक फाईल त्यांच्या समोर ठेवली. आम्ही CCTV, मोबाईल लोकेशन आणि काही आर्थिक व्यवहार तपासले आहेत, रोहनने उत्सुकतेने विचारलं. मग? संशय एका व्यक्तीवर आहे. निरीक्षकांनी फोटो समोर सरकवला. रोहनने फोटो पाहिला आणि स्तब्ध झाला. शेखर? सायलीनेही फोटो पाहिला. हा तर? हो. रोहनचा आवाज भरून आला. गेली 15 वर्षे आमच्या दुकानाला माल पुरवणारा व्यापारी. रोहनला शेखरची चांगलीच ओळख होती. वडिलांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. घरातल्या समारंभांनाही तो यायचा. तो फक्त व्यापारी नव्हता, घरचाच माणूस बनला होता. मग त्याने असं का केलं? निरीक्षक म्हणाले, आम्ही अजून चौकशी करत आहोत, पण प्राथमिक तपासात समोर आलं आहे की अलीकडे तुमच्या वडिलांनी दुसऱ्या कंपनीकडून माल घ्यायला सुरुवात केली होती. रोहनने मान हलवली. हो, कारण शेखर सतत दर वाढवत होता, त्यामुळे त्याचा मोठा आर्थिक तोटा झाला. सायली विचारात पडली. म्हणजे सूड म्हणून? तसं असण्याची शक्यता आहे. तेवढ्यात एका पोलिसाने आत येऊन सांगितलं, सर, शेखरला आणलं आहे. शेखरला आत आणण्यात आलं. तो पूर्वीसारखाच आत्मविश्वासाने चालत होता. रोहनकडे पाहून तो हसला. काय रोहन, माझ्यावरच संशय घेतलास? रोहनने राग आवरत विचारलं. सरळ उत्तर दे. दुकानाला आग तू लावलीस? शेखर मोठ्याने हसला. तुझ्याकडे पुरावा आहे का? निरीक्षकांनी शांतपणे सांगितलं. पुरावे गोळा होत आहेत. शेखरचा चेहरा थोडा उतरला, पण तो म्हणाला, मी काहीही केलेलं नाही. तेवढ्यात एक पोलीस कर्मचारी धावत आत आला. सर, काय झालं? फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आहे. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याने रिपोर्ट निरीक्षकाच्या हातात दिला. निरीक्षकांनी तो वाचला आणि शेखरकडे रोखून पाहिलं. शेखर? आगीच्या ठिकाणी सापडलेल्या पेट्रोलच्या कॅनवरचे बोटांचे ठसे. काही क्षण संपूर्ण खोलीत शांतता पसरली. ते तुमच्याशी जुळले आहेत. पहिल्यांदाच शेखरच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ढासळला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. रोहनने डोळे मिटले. त्याला विश्वास बसत नव्हता. ज्याच्यावर त्यांच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे विश्वास ठेवला, त्यानेच विश्वासघात केला होता. पण अजून एक प्रश्न अनुत्तरित होता. शेखरने हे सर्व एकट्याने केलं होतं की त्याच्या मागे अजून कोणाचा हात होता? सुडाची कबुली. पोलीस ठाण्यात काही क्षण पूर्ण शांतता होती. निरीक्षकांनी फॉरेन्सिक रिपोर्ट पुन्हा एकदा शेखरसमोर ठेवला. आता तरी काही सांगायचं आहे का? शेखरचा चेहरा फिकट पडला होता. त्याने पाण्याचा ग्लास उचलला, पण हात थरथरत होता. रोहन त्याच्याकडे एकटक पाहत होता. शेखर, आम्ही तुला घरचाच माणूस मानलं. बाबांनी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तरीही तू हे केलंस. शेखरने मान खाली घातली. काही क्षणांनी तो हळू आवाजात म्हणाला, हो. सगळे स्तब्ध झाले. हो, मीच दुकानाला आग लावली. रोहनच्या डोळ्यात राग आणि दुःख एकाच वेळी दिसत होतं. निरीक्षकांनी विचारलं, का? शेखरचा आवाज भरून आला. तुमच्या दुकानामुळे माझा व्यवसाय संपत चालला होता. तुमच्या बाबांनी दुसऱ्या पुरवठादाराकडून माल घ्यायला सुरुवात केली. माझ्यावर आधीच कर्ज होतं. दररोज बँकेचे फोन, घरात भांडणं. मला वाटलं. तो थांबला. जर दुकान काही दिवस बंद राहिलं तर माझा व्यवसाय पुन्हा सुरू होईल. रोहनने रागाने विचारलं, म्हणून तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवलंस? शेखरच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्या रात्री मला फक्त थोडंसं नुकसान करायचं होतं, पण आग इतकी वाढेल याचा अंदाजच नव्हता. सायली शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, एका चुकीच्या निर्णयामुळे किती कुटुंब दुःखी झाली याचा विचार केलास का? शेखर रडू लागला. मी चुकलो, मोठी चूक झाली.
तेवढ्यात निरीक्षक म्हणाले, शेखर, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. 2 पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. जाताना तो रोहनसमोर थांबला. मला माफ कर, रोहनने शांतपणे उत्तर दिलं. माफीने जळलेलं दुकान परत उभं राहत नाही, पण तुझ्या चुकीतून दुसऱ्यांनी शिकायला हवं. शेखरला घेऊन पोलीस निघून गेले. घरी परतल्यावर रोहनचे बाबा बराच वेळ गप्प बसले होते. शेवटी ते म्हणाले, रोहन, हो बाबा, आज मला एक गोष्ट समजली. कोणती? बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवताना मी स्वतःच्या मुलाचा विचारच केला नाही. तू अनेकदा व्यवसायात बदल सुचवत होतास, पण मी तुझं कधी ऐकलंच नाही. रोहन हसला. बाबा, गेलेलं परत आणता येत नाही, पण पुढचं नक्की बदलता येतं. सायली हे सगळं पाहत होती. रोहनमध्ये झालेला बदल आता फक्त तिच्यापुरता नव्हता, तो प्रत्येक नात्यात दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी विहान आनंदाने म्हणाला, आई, बाबा, आज आपण नवीन घरात कायमचं राहायला जाणार ना? सायली आणि रोहनने एकमेकांकडे पाहिलं. सायलीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. ती म्हणाली, हो विहान, आता आपण आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करूया. विहान आनंदाने टाळ्या वाजवू लागला. पण त्याचवेळी सायलीच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुम्हाला वाटतंय सगळं संपलं आहे, पण खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तिने तो मेसेज रोहनला दाखवला. रोहनचा चेहरा गंभीर झाला. हे फक्त कोणाचं वाईट विनोद होतं की त्यांच्या आयुष्यात खरंच नवं संकट येणार होतं? धमकी की गैरसमज? सायलीने मोबाईल रोहनच्या हातात दिला. स्क्रीनवर तोच मेसेज झळकत होता. तुम्हाला वाटतंय सगळं संपलं आहे, पण खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. रोहनने नंबर तपासला. तो अनोळखी होता. त्याने लगेच त्या नंबरवर फोन लावला. द नंबर यू आर ट्राईंग टू कॉल इज स्विच्ड ऑफ. रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. सायली, हा साधा मेसेज नाही. मलाही तसंच वाटतं. तेवढ्यात सुलभाताई बाहेर आल्या. काय झालं? रोहनने त्यांना मेसेज दाखवला. त्या घाबरल्या. पुन्हा काहीतरी नवीन संकट नको रे बाबा. रोहनने त्यांना धीर दिला. आई, आधी घाबरायचं नाही. आपण पोलिसांना सांगू. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे पोलीस ठाण्यात गेले. निरीक्षकांनी मेसेज पाहिला. आम्ही नंबर ट्रेस करतो, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. रोहन आणि सायली घरी परतले. त्यांनी ठरवलं, आता भीतीत जगायचं नाही. विहानसाठी तरी आयुष्य पुन्हा आनंदाने सुरू करायचं. 2 दिवसांनी नवीन फ्लॅटमध्ये सामान हलवण्याचा दिवस आला. विहान तर खूपच उत्साहित होता. आई, माझी खेळणी मी स्वतः ठेवणार. ठीक आहे राजा. सुलभाताईंनीही स्वयंपाकघरातील काही भांडी आणून ठेवली. सायली आश्चर्याने म्हणाली, आई, एवढी कशाला तसदी घेतलीत? सुलभाताई हसल्या. संसार नव्याने सुरू करायचा म्हणजे आईचा आशीर्वादही सोबत हवा. सायलीने त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. सुलभाताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. नेहमी आनंदी राहा. संध्याकाळी सर्वांनी मिळून छोटेखानी गृहप्रवेशाची पूजा केली. माधवराव आणि शैलजाही आले होते. दोन्ही कुटुंब पहिल्यांदाच एकत्र बसून हसत होती. विहान तर दोन्ही आजी आजोबांमध्ये बसून गोष्टी सांगत होता. सायलीने मनात म्हटलं, देवा, हे सुख असंच टिकू दे. रात्र झाली. सगळे आपापल्या घरी निघून गेले. फ्लॅटमध्ये फक्त रोहन, सायली आणि विहान होते. विहान झोपल्यानंतर दोघे बाल्कनीत बसले. रोहन शांतपणे म्हणाला, सायली, धन्यवाद. कशासाठी? मला दुसरी संधी दिल्याबद्दल. सायली हसली. दुसरी संधी दिली आहे, पण विश्वास अजून पूर्ण मिळालेला नाही. रोहनने मान डोलावली. मला माहीत आहे, मी आयुष्यभर तो जपेन. तेवढ्यात डिंग डॉंग. 11 वाजता बेल वाजली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. यावेळी कोण असेल? रोहनने सावधपणे दार उघडलं. दारात एक लहान मुलगी उभी होती. वय जेमतेम 8-9 वर्ष. तिच्या डोळ्यात भीती होती. ती रडत म्हणाली, काका, माझी आई वाचवा. ती तुमचं नाव घेत आहे. रोहन आणि सायली एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. ही मुलगी कोण होती
आणि तिचा रोहनशी काय संबंध होता? अनोळखी मुलगी. रात्रीचे 11 वाजले होते. दारात उभी असलेली 8-9 वर्षाची मुलगी धापा टाकत रडत होती. काका प्लीज लवकर चला. रोहन खाली बसला. बाळ आधी शांत हो. तुझं नाव काय आहे? माझं नाव परी. आणि आईचं? सोनाली. रोहनने गोंधळून सायलीकडे पाहिलं. मी कोणत्याही सायलीला ओळखत नाही. मुलगी पुन्हा रडू लागली. आई म्हणाली रोहन काकांना बोलाव, ते मदत करतील. सायलीने मुलीला पाणी दिलं. तुम्ही कुठे राहता? समोरच्या बी विंगमध्ये. रोहन म्हणाला चल आपण लगेच जाऊ. तिघेही बी विंगमध्ये पोहोचले. 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत एक महिला सोफ्याजवळ खाली बसलेल्या अवस्थेत होत्या. त्यांना चक्कर आली होती. रोहनने लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला. सायलीने पाणी शिंपडलं. काही क्षणांनी त्या शुद्धीवर आल्या. त्यांनी डोळे उघडताच रोहनकडे पाहिलं. धन्यवाद. रोहन शांतपणे म्हणाला, तुम्ही मला ओळखता? महिला हलकसं हसल्या. तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखते. काही वेळाने डॉक्टर आले. तपासणी करून म्हणाले, घाबरण्याचं कारण नाही. रक्तदाब खूप कमी झाला होता. वेळेवर मदत मिळाली हे चांगलं झालं. परीने सायलीचा हात धरला. आंटी, आई आता बरी होईल ना? सायली हसली. हो बाळ. डॉक्टर गेल्यावर सोनाली बोलू लागल्या. मी या सोसायटीत महिनाभरापूर्वी राहायला आले, पण माझ्याकडे कोणाचाही नंबर नव्हता. एकदा सोसायटीच्या मीटिंगमध्ये तुमचं नाव ऐकलं होतं. लोक म्हणत होते रोहन खूप मदत करणारा माणूस आहे. रोहन आणि सायली एकमेकांकडे पाहून हसले. तेवढ्यात सायलीचा मोबाईल वाजला. पोलीस निरीक्षकांचा फोन होता. मॅडम, त्या धमकीच्या मेसेजबद्दल माहिती मिळाली आहे. सायलीचा चेहरा गंभीर झाला. काय समजलं? तो मेसेज इंटरनेटवरून बनावट नंबर वापरून पाठवला गेला होता. म्हणजे पाठवणारा अजून सापडलेला नाही. नाही, पण तपास सुरू आहे. फोन ठेवल्यावर रोहन म्हणाला, आपण सावध राहायला हवं. सायलीने मान हलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी विहान आणि परी सोसायटीच्या बागेत एकत्र खेळत होते. दोघांची छान मैत्री झाली होती. सायली आणि सोनाली बागावर बसून गप्पा मारत होत्या. अचानक सोसायटीचा सुरक्षारक्षक धावत आला. मॅडम, पार्किंगमध्ये कोणीतरी एका गाडीच्या काचेवर दगड मारून एक चिठ्ठी ठेवली आहे. रोहन खाली गेला. चिठ्ठीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, पहिला इशारा दुर्लक्षित केला. आता पुढचा वार थेट तुमच्या आनंदावर होईल. रोहनने चिठ्ठी हातात घेतली. यावेळी त्याला स्पष्ट समजलं, कोणीतरी मुद्दाम त्यांच्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होतं. भीतीला नाही, धैर्याला साथ. रोहनच्या हातातली चिठ्ठी पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. सायलीने ती वाचली. पहिला इशारा दुर्लक्षित केला. आता पुढचा वार थेट तुमच्या आनंदावर होईल. तिच्या अंगावर काटा आला. तिने नकळत विहानकडे पाहिलं. तो परीसोबत खेळत होता. रोहनने लगेच चिठ्ठी पोलिसांकडे दिली. निरीक्षक म्हणाले, घाबरू नका. आम्ही सोसायटीतील सर्व CCTV फुटेज तपासत आहोत. त्या रात्री रोहनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सायली, काही दिवस विहानला आपण दोघं आलटून पालटून शाळेत सोडू आणि आणू. सायलीने लगेच होकार दिला. हो, आता कोणताही धोका पत्करायचा नाही. सुलभाताईही म्हणाल्या, विहान काही दिवस आमच्याकडेही राहू शकतो. रोहन हसला. आई, आता सगळे मिळून त्याची काळजी घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी विहान शाळेसाठी तयार झाला. तो आनंदाने म्हणाला, आई, आज बाबा मला शाळेत सोडणार ना? हो राजा. रोहनने त्याचा हात धरला. गाडीत बसताना विहान म्हणाला, बाबा, आता तुम्ही आणि आई पुन्हा कधी भांडणार नाही ना? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. नाही बाळ, आम्ही प्रयत्न करू की तुला एकटं कधीच वाटू नये. ऑफिसमध्ये सायली काम करत असताना अद्वैत तिच्या केबिनमध्ये आला. सायली, सर्व ठीक आहे ना? सायलीने गेल्या काही दिवसातील सगळ्या घटना सांगितल्या. अद्वैत काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, कधी कधी काही लोक आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, पण भीती दाखवणं आणि खरंच नुकसान करणं यात फरक असतो.
सायलीने मान हलवली. तरीही सावध राहणं गरजेचं आहे. नक्की. सायंकाळी रोहन विहानला शाळेतून घेऊन घरी येत होता. रस्त्यात एका वृद्ध माणसाने त्याला थांबवलं. बाळा, तुझं पाकीट पडलं. रोहनने पाहिलं. ते त्याचंच पाकीट होतं. खूप धन्यवाद काका. तो पाकीट उघडणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं. आत सर्व कार्ड होती, पण नोटांच्या जागी एक छोटी घडी केलेली चिठ्ठी ठेवली होती. त्याने ती उघडली. त्यावर लिहिलं होतं, सत्य जितकं जवळ येत आहे तितका धोका वाढत आहे. रोहनचा चेहरा गंभीर झाला. हा योगायोग नव्हता. कोणीतरी त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होतं. घरी आल्यावर त्याने ती चिठ्ठी सायलीला दाखवली. सायली शांतपणे म्हणाली, रोहन, आपण घाबरणार नाही. हो, कारण यावेळी आपण एकटे नाही. रोहनने तिचा हात हातात घेतला. यावेळी आपण प्रत्येक संकटाला एकत्र सामोरे जाऊ. त्याच क्षणी विहान धावत आला आणि दोघांचे हात आपल्या छोट्या हातात घेत म्हणाला, आता आपण कायमची टीम आहोत. सायली आणि रोहन हसले. पण त्याच वेळी रोहनच्या मोबाईलवर पोलिसांचा तातडीचा फोन आला. मिस्टर रोहन, आम्हाला त्या धमकीच्या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. काय? निरीक्षकांचा आवाज गंभीर होता. तो पुरावा तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप धक्कादायक आहे. तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात या. रोहन आणि सायलीने एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आता उघड होणार होतं. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढील कथा पाहू पुढील भागामध्ये. की कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.